नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे मुख्य दंडाधिकारी यांचे न्यायालयामध्ये मुंबईत महानगरपालिका मार्ग, आझाद मैदान, पोलीस ठाणे, फोर्ट या नजदीक विविध पदांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत आणि याकरता सरळ सेवा पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सो यासाठीची मुख्य संकेतस्थळ आहे cmmumbai.dcourt.gov.in या संकेतस्थळावरती 1 एप्रिलपर्यंत हे अर्ज संध्याकाळी 5:30 वाजल्यापर्यंत स्वीकारले जातील. आणि ऑफलाईन पद्धतीचे जे अर्ज आहेत नोंदणीकृत ते डाकद्वारे किंवा पोस्टाद्वारे हे ते स्वीकारले जातील. याकरता सफाई कामगार म्हणजे स्वीपर मेहतर या पदाच्या 7 जागा आहेत. यासाठी शिक्षण वगैरे किती आहे, काय आहे आणि ही सगळी डिटेल माहिती आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपली स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सो यामध्ये अर्जाचा फॉर्मॅट याच्यामध्ये दिलेला आहे. ही जाहिरात जी आहे ती सुटलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये तुम्ही बघू शकता की या पलीकडच्या साईडला इथं तुम्ही 3x4 सेंटीमीटरचा एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तिथं चिटकवायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला नाव वगैरे सगळं लिहायचं आहे, तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता लिहायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कास्टमध्ये आहात ते लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग आहात का त्याचं प्रमाणपत्र, त्यानंतर याआधी शासकीय सेवेचा काय अनुभव आहे का, विवाहित आहे का अविवाहित आहे, मराठी लिहिता वाचता बोलता येते का ते याचं ते आहे. त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं ते सगळं याच्यामध्ये लिहायचं आहे. तर जिल्हा रोजगार साधक जे आहे अनएम्प्लॉयमेंट एक्सचेंज त्याचा तुम्हाला नंबर तिथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या 2 प्रतिष्ठित ओळखीची व्यक्तींची नावं लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला याच्या आधी कुठला गुन्हा तुमच्यावरती होता का ते लिहायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सरकारी जॉब असल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलं नसली पाहिजे त्याचा दाखला आहे तो तुम्हाला सबमिट करायचा आहे. सो अशा सगळ्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुमचं जे चारित्र्य सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला इतर सविस्तर जाहिरात जी आहे ती तुम्हाला बघता येईल. यामध्ये तुम्ही सविस्तर जाहिरातमध्ये जे स्पीड पोस्टाने तुम्हाला शेअर करायचं आहे. याच्यामध्ये 5 जागा आहेत आणि 5 जागांमध्ये बाय हँड ते अर्ज स्वीकारले जातील. आणि यासाठी उमेदवार 4थी पास असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये 2पेक्षा जास्त मुलं त्यांना नसली पाहिजेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे काही दबाव वगैरे आणता येणार नाही. पासपोर्ट साईजचं कलर फोटो योग्य जागी तुम्हाला लावायचा आहे. 2 सन्माननीय व्यक्तीच्या चरित्राचे दाखले तुम्हाला देणं आवश्यक आहे. त्यानंतर भरतीच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज झाल्यास योग्य ते निकष लावण्यात येतील. म्हणजे समजा भरपूर लोक आले तर याच्यामध्ये 20 गुणांची चाचणीसुद्धा सबसापायची तुम्हाला देण्यात येईल. आणि मग ह्याच्यामध्ये मुलाखतीसाठी 1:3 हे रेशो राहणार आहे. आणि मग 20 मार्काची तोंडी परीक्षा तुमची घेण्यात येईल. आणि ह्याच्यानंतर जर तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येल्यानंतर तुम्हाला जर समाधानकारक वाटली तर तुम्हाला त्याच्यामध्ये कंटिन्यू करण्यात येईल. याच्यामध्ये जी फायनल लिस्ट आहे ती तुम्हाला ह्या वेबसाईटवरती मिळेल cmmumbai.dcourts.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ह्याच्यावरती डिटेल बघण्यात येईल. आणि ह्याच्यामध्ये वेतन श्रेणी जी आहे तुम्हाला ती 15,000 पासून 47,600 S1 ही श्रेणी तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रसाधनगृहांची, इमारतीच्या आजूबाजूची सगळी स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये चापल्य आणि साफसफाई परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या ते 1:3 पट हे सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. आणि यासाठी वयोमर्यादा आहे ती 18 ते 38 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे. आणि 45 वर्षांपेक्षाही वयोमर्यादा शिथिल केलेली आहे. आणि याच्यामध्ये उशीर आलेल्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार करण्यात येणार नाही. आणि धनादेश जो IDD तो तुम्हाला पे ऑर्डर, चेक ह्याच्या सहाय्याने जोडायचे नाहीत अजिबात. जो काही अर्ज अपूर्ण असेल तर तो डायरेक्ट बाद करण्यात येईल. ह्याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत, जन्माचं प्रमाणपत्र, त्यानंतर मूळ डॉक्युमेंट्स, शाळा सोडल्याचा दाखला आहे, सगळ्या गोष्टींची ट्रू कॉपी जोडायची आहे. आणि याच्यामध्ये जातीचा दाखला वगैरे सगळ्या वैद्यकीय अपंगत्व असेल तर अपंगत्वाचा दाखला सगळ्याचे दाखले तुम्हाला जोडून विवाहितेचा नावात बदल असेल तर तो सगळा तुम्हाला त्याच्यामध्ये जोडायचा आहे. याच्यामध्ये चुका टाळायच्या आहेत. संकेतस्थळावरती येणाऱ्या सगळ्या फॉर्मॅटचा वापर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने करायचा आहे. आणि हे सगळं करून तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी देऊ शकता. सो ऑल द बेस्ट.